सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी करा हे खास उपाय। नंबर 1, सर्व पितरी अमावास्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा। वातीसाठी लाल रंगाचा धागा वापरावा हे लक्षात ठेवा। तसेच दिव्यात थोडे केशर आणि काळे तीळ ठेवा। असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल। नंबर 2, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात स्वच्छ लिंबू ठेवावे। नंतर रात्री 7 वेळा डोक्यावरून उतरावे। यानंतर लिंबूचे 4 समान भाग करा आणि 4 रस्ते 4 दिशेने जाते अशा ठिकाणी म्हणजे चौफुलीला जा आणि 4ही दिशांना फेकून द्या। असे केल्याने करिअरमध्ये प्रगतीची शक्यता निर्माण होईल। नंबर 3, सर्व पितरी अमावास्येच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खायला द्या। जर कुत्र्याने एकाच वेळी भाकरी खाल्ली तर तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल। तसेच ह्या दिवशी मद्यपान, उपद्रवी भोजन, खोटे बोलणे, अनैतिक कृत्ये इत्यादी करू नये, कारण असे केल्याने पितरांना राग येतो। नंबर 4, सर्व पितरी अमावास्येच्या रात्री वाहत्या नदीत किंवा तलावात 5 लाल फुले आणि 5 दिवे सोडावेत। पण हे लक्षात ठेवावे की रात्रीच्या वेळी हे करताना कोणीही तुम्हाला पाहू नये। असे केल्याने आर्थिक लाभ आणि संकटातील सदस्यांची प्रगती होईल। नंबर 5, सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी कालसर्पदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान आणि ध्यान करून चांदीच्या नागाची पूजा करावी। यानंतर पांढऱ्या फुलासह ते वाहत्या पाण्यात तरंगवा। असे केल्याने कालसर्पदोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आपण ध्येयाकडे वाटचाल करतो। नंबर 6, झाडाखाली अन्न ठेवा। तसेच पितरांना कच्चे दूध, 2 लवंगा, काही बताशे आणि काळे तीळ अर्पण करावे। हे उपाय केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायासह जीवनातील सर्व समस्यांपासून आराम मिळेल आणि नकारात्मक शक्ती देखील दूर राहील। नंबर 7, पितृपक्षातील अमावास्येला पितरांच्या नावाने तर्पण आणि श्राद्धविधी करा आणि गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा। तसेच काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ आणि पिठाचे गोळे माशांना खायला द्यावे। ह्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही मिळतील। नंबर 8, ब्राह्मण आणि गरिबांना भोजन करा। सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी ब्राह्मणांना आपल्या घरी बोलावून त्यांना भोजन द्या। यासोबतच गरीब आणि गरजूंनाही अन्नदान करा। पितरांच्या नावाने अन्न बाहेर काढून मोकळ्या जागेवर किंवा गच्चीवर ठेवावे। असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद घरातील सदस्यावर राहतो, अशी धार्मिक मान्यता आहेत। नंबर 9, सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी धर्मादाय कामे केली जातात। असे मानले जाते की ह्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। ह्या दिवशी वस्त्र, धान्य, गाईचे तूप, चांदी आणि काळे तीळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते। नंबर 10, पितरांना तर्पण अर्पण करा। पितृपक्षात पितरांना तर्पण अर्पण करणे शक्य नसेल तर सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी पितरांना तर्पण अवश्य अर्पण करावे। असे मानले जाते की यामुळे घरातील पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते। नंबर 11, पशुपक्ष्यांना खाऊ घाला। सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी पशुपक्ष्यांना अन्नदान करा। श्राद्धासाठी सात्विक भोजन तयार करा। असे केल्याने पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात। नंबर 12, सर्व पितृ अमावास्येला आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना जल अर्पण करा। यासाठी तुम्ही काळे तीळ,
कोळसा, पांढरी फुले आणि तांदूळ वापरा. कोळशाच्या पुढील भागातून पितरांना जल अर्पण करा. यामुळे त्यांना समाधान मिळते. जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तुमच्या शब्दाने संतुष्ट करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या पितरांचे ध्यान करून म्हणावे, हे पितृदेव, मी माझ्या शब्दांनी तुम्हा सर्वांना तृप्त करतो. तुम्हा सर्वांचे समाधान हो. नंबर 13. अमावस्येच्या दिवशी सर्व पितर आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी स्नान करून प्रार्थना करतात. ह्या दिवशी पांढरे वस्त्र, केळी, पांढरी फुले, काळे तीळ आणि दही यांचे दान करावे. या गोष्टी गरीब ब्राह्मणाला दान करा. मग त्याला दक्षिणा देऊन निरोप द्या. पैशाऐवजी तुम्ही दक्षिणेत कोणतेही भांडे दान करू शकता. नंबर 14. त्रिमूर्ती पिंपळ येथे राहतात. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. त्यांच्या मुळांना पाणी द्यावे. त्यानंतर संध्याकाळी दक्षिण दिशेला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पितरांना मार्ग दाखवा. यावर पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. नंबर 15. सर्व पितृ अमावस्याला श्राद्धानंतर ब्राह्मणाला मेजवानी द्यावी. त्या दिवशी पितरांना तृप्त करण्यासाठी खीर पुरी केली जाते. ब्राह्मणांसाठी मेजवानी दिल्याने पितर तृप्त होतात आणि धार्मिक धारणा आहेत काळे तीळ, मोहरी, जव, वाटाणे इत्यादींचा उपयोग श्राद्धात होतो. नंबर 16. अमावस्येच्या दिवशी सर्व पितर आपल्या पितरांसाठी पंचबली विधी करतात. यामध्ये कावळा, गाय, कुत्रा, मुंग्या इत्यादींना अन्नाचा काही भाग दिला जातो. ह्या प्राण्यांच्या माध्यमातून पितरांना अन्न मिळते असे मानले जाते. नंबर 17. ह्या दिवशी सकाळी स्नान करून गायत्री मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे. असे मानले जाते की ह्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने पितर लवकर तृप्त होतात. नंबर 18. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हिरवा चारा गायीला खायला द्यावे. हे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे गायीसह सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच पूर्वज प्रसन्न होऊन धन समृद्धीचे आशीर्वाद देतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.